खरं तर पुणे शहरात सर्वात मोठं हॉस्पिटल आणि सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी उपचारासाठी जातो असं ससून हॉस्पिटल आहे। परंतु या ससून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुऱ्या असल्यामुळं ससून हॉस्पिटलमध्ये दिवसात किमान 2200-2300 पेशंट तिथं औषधोपचारासाठी येत असतात। परंतु त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांचे हाल, पिण्याच्या पाण्याचा विषय असो किंवा स्वच्छतेचा विषय असो किंवा शौचालयाचा विषय असो, अशा अनेक तिथं समस्या निर्माण आहेत। आणि कर्मचारी नसल्यामुळे एखाद्या पेशंटला त्या नातेवाईकच त्या पेशंटला वॉर्ड पर्यंत स्ट्रेचर घेऊन जात असतात। या ठिकाणी आता शासन उत्तरात असं आहे की त्या ठिकाणी 50% चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे। दुसरा विषय, नर्सेसची संख्या जवळजवळ 157-58 नर्सेस कमी आहेत, डॉक्टरांची संख्या कमी आहे। पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी या हॉस्पिटलकडे सर्वसामान्य गोरगरीब जनता औषधोपचारासाठी येत असते आणि शासनाच्या माध्यमातून आपण एकीकडे सांगतो की सर्वसामान्य माणसाला आम्ही या ठिकाणी आरोग्यविषयक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतो, परंतु या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हाल अपेष्ट तिथे या ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी जावं लागतं। परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी, कर्मचाऱ्यांची आरेरावी, स्वच्छतेचा अभाव, अशा अनेक गोष्टींना सर्वसामान्य माणसाला सामोरं जावं लागतं। अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून मी शासनाला आपल्या प्रश्न विचारू इच्छितो की ससून रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे आणि शस्त्रक्रिया साधन सामग्रीचा तुटवडा दूर करण्यासाठी सरकारने कोणती तातडीची उपाययोजना केली आणि त्यासाठी काय कधीपर्यंत कारवाई करणार? आपत्कालीन विभाग आणि सर्जरी विभागाची कार्यप्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी सरकार कधी योग्य कर्मचारी भरती करणार का आणि आवश्यक संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित कधी केली जाईल? रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी सरकार कोणते ठोस पाऊल उचलणार आहे आणि संसर्गजन्य रोगाचा धोका टाळण्यासाठी कोणती तातडीची उपाययोजना केली जात आहे? रुग्णसेवेत दिरंगाई रोखण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांच्या अपुरी संख्येची भरपाई कधी होईल यासाठी सरकार काय कारवाई करणार का? रुग्णालय परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी सरकार कोणत्या सुधारणा करत आहे आणि त्या सुविधांची उपलब्धता कधीपर्यंत केली जाईल? ससून रुग्णालयातील औषध खरेदी केंद्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकार शेवटचा प्रश्न आहे, उत्तर कोण देत आहे? ज्या ठिकाणी पुणे शहरातलं पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्वसामान्य माणूस औषध उपचारासाठी येतो, त्याला किती हाल अपेष्टेला सामोरं जावं लागतं हे आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितोय। खरं तर ससून रुग्णालयातील औषध खरेदी केंद्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकार कशा प्रकारे सुधारणा करणार आहे आणि औषधाचा तुटवडा कधी पूर्णपणे मिटवला जाईल? माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, सदस्यांनी ससून हॉस्पिटलच्या बद्दल हे खूप सारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, ससून हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रामधलं एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिथे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या सगळ्या गावामधनं पेशंट येतात। जर आपण बाह्य रुग्णांची संख्या बघितली अध्यक्ष महोदय तर 5.5 लाख जवळजवळ वर्षाला बाह्य रुग्ण नुसते येतात आणि 1800 खाटाची क्षमता या ससून रुग्णालयाची आहे। सदस्यांनी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या की औषधाचा पुरवठा होत नाही अध्यक्ष महोदय, तर जवळजवळ आपण 12,94,00,000 रुपयाची औषधं खरेदी केलेली आहेत। उपकरणांच्या बाबतीमध्ये पण आपण व्यवस्थित आता उपकरणाची खरेदी आहे, व्यवस्थित पेशंटला पुरवलं जातंय। अध्यक्ष महोदय, काही गोष्टीमध्ये म्हणजे ज्या क्षमतेपेक्षा पण जवळजवळ 155 आपल्याकडे आयसीयू आहेत आणि क्षमतेपेक्षा कधी कधी खूप जास्त पेशंट आपल्याला तिथे घ्यायला लागतात। त्यामुळे जसं सदस्यांनी आपल्याला सांगितलं तशा काही गोष्टी तिथे होऊ शकतात। दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय
की त्यांनी सांगितलं ती एक गोष्ट बरोबर आहे की जी पदं आपल्याला भरायची होती तर आपल्याकडे जवळजवळ ससून हॉस्पिटलच्या 2350 पदं मंजूर आहेत आणि आपल्याला 769 पदं अजून त्याच्यामधली रिक्त आहेत जी भरायची आहेत. जसं नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 156 नर्सिंगची पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी कारण पेशंट वाढतात आणि स्टाफ कमी पडतो. पण क्लास 4ची जी म्हणजे वर्ग 4ची जी पदं आहेत अध्यक्ष महोदय ती मात्र 50% कमी आहेत. त्यामुळं तिथे ती पदं आपल्याकडनं न भरता हे TCS द्वारे कलेक्टरकडनं भरली जातात अध्यक्ष महोदय. आम्ही कलेक्टरला वारंवार आता हे मागणी केलेली आहे की ही 50% पदं भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी. अध्यक्ष महोदय जसं आता सदस्यांनी सांगितलं तसा स्वच्छतेचा मुद्दा ह्याच्यामध्ये विचारात घेण्यासारखा आहे अध्यक्ष महोदय. जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना हा सगळा हे दिलेला आहे करण्यासाठी ससूनच्या स्वच्छतेचा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये जसं सदस्यांनी सांगितलं ते म्हणणं मान्य करून आम्ही त्याची पण चौकशी करू आणि येणाऱ्या काळामध्ये ससूनमध्ये सगळ्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळतील याची काळजी घेऊ. ने-आण करण्यासाठी नातेवाईकांनाच हे करावं लागतं, स्ट्रेचर घेऊन जावं लागतं आणि गेले 7-8 महिन्यापासून मी ते फॉलोअप मध्ये बऱ्याच वेळा प्रशासनाशी मी संपर्क साधून हे केलं की त्या 50% तर शासनाने आता याच्यात उत्तर दिले आपल्या लेखी की 50% क्लास 4चे हे रिकाम्या जागा आहेत त्या आपण कधी भरणार एवढं या ठिकाणी खुलासा करावा. अध्यक्ष महोदय ह्या जागा TCS कडनं कलेक्टर कडनं भरल्या जातात. आम्ही वारंवार कलेक्टरला आता ह्या संबंधीचा फॉलोअप करतोय की ह्या जागा लवकरात लवकर भराव्या. अध्यक्ष महोदय पुढच्या 8 दिवसामध्ये मला असं वाटतं की आपण परत एकदा आमच्या विभागातर्फे कलेक्टरना हे करून ह्या जागा भरल्या जातील. सन्माननीय सदस्य सिद्धर. अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना फक्त ही बाब लक्षात आणून घालायची आहे की ससून रुग्णालयामध्ये मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये जे डीन असतात ते सातत्याने बदलत असल्याने स्थावर व्यवस्थेचे संचालन होत नाही. त्याच पद्धतीने रुग्णालयात MRI मशीन बंद पडणे तपासणी करायला 2-2 दिवस टाळाटाळी होत असल्यामुळे संस्थेच्या बाहेर मग MRI काढायला जावं लागतं. तर मला बाकीचे विषय आपण नक्कीच आता ऍड्रेस केलेत. मला 2च स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना विचारायचे आहेत की ससूनमध्ये जे कायमस्वरूपी हृदयरोग तज्ज्ञाची नियुक्ती ही आवश्यक आहे ती या डिपार्टमेंटच्या HOD या डिपार्टमेंटला HODच नाहीये तर शासनाकडून त्याची नियुक्ती होणार का? आणि दुसरं म्हणजे जे आता सुनील भाऊ म्हणले की जे पेशंट यांच्या सोयी सुविधा करता आपल्याकडे तिथे ससून रुग्णालयात नवीन व्हीलचेअर खरेदी ही योग्य प्रमाणात होणार का? महोदय जसं आता जे पहिलं क्लास 1 आणि क्लास 2 या वर्गाची 44 आणि 110 पदं रिक्त आहेत आणि त्या भरण्याची प्रक्रिया चालू आहे. तर त्याच्यामुळे जसं आता सदस्यांनी सांगितलं की काही विभागामध्ये डॉक्टरची कमतरता होते ते खरं आहे पण ही भरण्याची प्रक्रिया आमची आता चालू आहे आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही ते पदं भरू. माननीय अध्यक्ष MRI मशीन चालू आहे आता. माननीय व्हीलचेअर अध्यक्ष उपलब्ध महोदय आहेत पण जसं आता सदस्यांनी आणि आमच्या विभागाकडनं 50% जी क्लास 4ची पदं आहेत ती भरलेली नसल्यामुळं बऱ्याचशा व्हीलचेअर वापरात येत नाहीयेत. माननीय अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी ससूनमध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातनं येणारे पेशंट असतात. OPD केस पेपर करत असताना तासनतास उभं राहावं लागतं. अनेक वेळा इतका उशीर होतो की त्यांची OPD केस होत नाही आणि 5 वाजता त्याचा OPD केस बंद झाल्यामुळे त्या रुग्णांना पुन्हा उपचाराविना परत जावं लागतं. अत्याधुनिक सुविधांचा अभाव त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर लिव्हर ट्रान्सप्लांट सारखे जे महागडे उपचार आहेत त्या ठिकाणी ते सुरू होणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर गरीब रुग्णांना अनेक प्रकारची औषधं बाहेरून आणायला सांगितली जातात ती महाग असतात त्याकरता ती त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी ह्या प्रश्नांचं उत्तर द्यावं. माननीय अध्यक्ष महोदय OPD मध्ये त्या ठिकाणी केस पेपर करत असताना अनेक वेळा विलंब होतो आणि त्या रुग्णांना वेळेत
ओपीडी केस पेपर झाले नसल्यामुळे त्यांना ऍडमिट केलं जात नाही. त्या ठिकाणी अनेक औषधं महाग ही बाहेरून आणावी लागतात. ती आणण्याची त्या रुग्णांची परिस्थिती नसती. ते औषधं सुद्धा तिथं उपलब्ध व्हावी या संदर्भात खुलासा व्हावा. अध्यक्ष महोदय, जसं आम्ही पहिल्यांदाच सांगितलं अध्यक्ष महोदय की जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा खूप सारे रुग्ण या ससून रुग्णालयामध्ये येतात. जवळजवळ वर्षाला 5.5 लाख बाह्य रुग्ण आणि जे आपण ऍडमिट करून घेतो असे 60,000 जवळजवळ रुग्ण तिथे ऍडमिशनला येतात. सदस्य जे बोलले ते खरं आहे की ओपीडी मध्ये खूप त्या मानाने खूप गर्दी असते. अध्यक्ष महोदय, आज मुख्यमंत्री साहेबांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ओपीडीचं तिथलं ससूनचं रजिस्ट्रेशन हे काही आपल्याला ऑनलाईन करता येतंय का किंवा तिथे काही आपल्याला सोयी सुविधा अजून देता येत आहेत का ह्याचा आम्ही विचार करतोय अध्यक्ष महोदय. आणि दुसरी गोष्ट औषधाची, जवळजवळ आपण वर्षाला आता 12,94,00,000 औषधाची खरेदी केलेली आहे अध्यक्ष महोदय. आणि आम्ही डीपीटीसी कडे अजून काही औषध खरेदीसाठी पैशाची मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य तापकीरजी. अध्यक्ष महोदय, पुणे हे राज्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि ससून हॉस्पिटलमध्ये गोरगरीब सामान्य नागरिक त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. अशा वेळेस खरं तर त्यांना योग्य ती सोयीसुविधा मिळणं अत्यावश्यक आहे. कारण सर्व काय जो लोड आहे तो त्या ठिकाणी ससून हॉस्पिटलवरच येऊन भेटत असतो. कारण पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी जरी हॉस्पिटल असले तरी सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी उपचार घेता येत नसल्यामुळे ससून हे एकमेव या ठिकाणी गरिबांना त्या ठिकाणी या ठिकाणी खरं तर उपचार केंद्र आहे. आज या ठिकाणी मी एकच प्रश्न, 1-2 प्रश्न या ठिकाणी मंत्री महोदयाला विचारत आहे की आपण आसामच्या धर्तीवर राज्यात कॅन्सरचे रुग्णालय या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी विभाग सुरू करणार का? कारण कॅन्सरचे पेशंट हे या ठिकाणी पुणे शहर असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कॅन्सरचं रुग्णालय या ठिकाणी ससूनच्या विभागामध्ये उघडणार का? हा एक माझा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की खरं तर लहान मुलांचा NICU या वॉर्डची वॉर्ड आहे त्या ठिकाणी खाटची संख्या या ठिकाणी वाढवणं अत्यावश्यक आहे का? तर अशा खाटांची संख्या या ठिकाणी वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? आणि तिसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण जी पदं रिक्त आहेत ती भरण्यासाठी खरं तर लवकरात लवकर प्रयत्न करावा की जेणेकरून त्या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब सामान्य नागरिकांवर उपचार या ठिकाणी मोफत करता आले पाहिजे ही या ठिकाणी यासाठी आपण लवकरात लवकर तो प्रयत्न करावा. औषध उपचाराचा जो काही साठा कमी पडत आहे त्यासाठी आपण विशेष ते प्रयत्न करावे जेणेकरून कोणत्याही या ठिकाणी कोणत्याही उपचार घेणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी पुढे दुसरीकडे जाता येऊ कामा नये यासाठी आपण प्रयत्न करणार का? अध्यक्ष महोदय, कॅन्सर हॉस्पिटल करण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन आहे. कॅन्सर हॉस्पिटलसाठी आम्ही जागेची मागणी पण MSRDC कडे केलेली आहे जी आम्हाला ससूनला योग्य जागा तिथे आहे. त्याचप्रमाणे आता सदस्यांनी जसं सांगितलं तसं बाल रुग्णांची जी हे आहे तर आपल्याकडे जे ICU आहे त्याच्यामध्ये काही ICU लहान मुलांचा वेगळा वॉर्ड पण ससूनमध्ये आहे अध्यक्ष महोदय. आणि दुसरं औषधाच्या बाबतीमध्ये जसं मी सांगितलं की आम्ही आता जवळजवळ 12 कोटी 13 कोटीची खरेदी केलेली अध्यक्ष महोदय. आगामी काळामध्ये रुग्ण जसे जसे वाढतात तशी खरेदी जास्त करायला लागते त्याची पण मागणी आमची प्रस्तावित आहे.